हाय हॅलो नमस्कार, मी निशा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे मला ढोकळा बनवायचा होता, तो मी पहिल्यांदाच बनवायला घेतलेला होता प्रीमिक्सपासून। तर इथे मी 1 वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे आणि इडलीचं जे भांडं आहे त्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। इथे पातेलं घेतलं आहे, थोडंसं त्याला तेल लावून घेतलं, सगळ्या बाजूने तेल लावलं तर तो ढोकळा तिथे आतमध्ये चिटकणार नाही। तर पाणी उकळतं आहे, तर तोपर्यंत पाणी उकळायला ठेवलं आणि त्यामध्ये मी थोडंसं लिंबू पण टाकलं त्या पाण्यामध्ये, म्हणजे जेणेकरून ते भांडं काळं पडत नाही। आणि छोटीशी एक डिश ठेवलेली आहे। तर इथे मी 1 वाटी पीठ घेतलं आहे, तेवढं भरूनच मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, थंडच पाणी वापरलं आहे। ते पाणी त्यामध्ये टाकलं आणि पटकन मिक्स करायला घेतलं, कारण की ते फेटत असतानाच, मिक्स पूर्ण करत असतानाच ते व्यवस्थित असं फुगून येतं ते पीठ, आणि त्यानंतर लगेच ते त्या पातेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। जे ढोकळा प्रीमिक्स आहे यामध्ये सोडा, इनो वगैरे असं काहीही टाकलेलं नाही आहे, जसंच्या तसं मी घेतलेलं होतं। आणि आता मी हे पातेलं इडलीच्या भांड्यामध्ये ठेवते आणि फुल गॅसवरती जवळजवळ 10 ते 15 मिनटं मी फुल गॅसवर त्याला शिजत ठेवलेलं आहे। तर इकडे एक तडका बनवून घेते मी। तर यामध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, मी हिरवी मिरची बारीक चिरून टाकली, त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे आणि हा जो तडका आहे याला मी थोडंसं थंड होऊ देते। तर तडका थंड झाल्यानंतर यामध्ये मी थोडी साखर टाकलेली आहे, चवीनुसार तुम्ही टाकू शकतात। साखर टाकलेली आहे, थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून पुन्हा गॅसवरती थोड्या वेळती गरम होऊ दिलेलं आहे। तर आता हे गरम होत आहे, तर 10 ते 15 मिनटं झालेलं आहे। तर मी हे थोडंसंच एकदा उकळी काढून घेतल्यानंतर बंद केलं। त्यानंतर 10-15 मिनटानंतर इडलीचं भांडं मी खाली घेतलेलं आहे। तर ढोकळा हा शिजलेला होता व्यवस्थित, त्याला मी थोडं बघितलं चाकू वगैरे लावून, तर तो शिजलेला होता। तर आता मी त्याला 2-3 मिनटासाठी थंड करून घेते आणि नंतर एका प्लेटमध्ये हे ढोकळा काढून घेते। सगळ्या बाजूने हा कडा मी व्यवस्थित मोकळा करून घेत आहे, कारण दुपारच्या वेळेला मी हा ढोकळा बनवला होता। मुली शाळेतून आल्या होत्या, मग त्यांना भूक लागलेली होती, तर म्हटलं चला ढोकळा बनवूया, जरा झटपट पण होईल। आणि व्यवस्थित तो शिजलेला होता, म्हणजे खालीही पातेल्याला कुठे लागलेलं नाही, काही नाही, एकदम छान झाला होता आणि जाळीदार झाला होता। टेस्ट पण याची खूप छान होती। आता हे जे साखर व मिरची वगैरे याचं जे मी पाणी करून घेतलेलं होती फोडणी, ती यावरती टाकली ढोकळ्यावरती, आणि साईडला मी शेवया पण बनवायला ठेवलेल्या होत्या, तर त्या शेवया पण झालेल्या आहे। तर शेवयावरती मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे, थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे। शेवया आणि ढोकळा हा मी त्यांना संध्याकाळी 4 वाजता त्या आल्यानंतर त्यांना खायला दिला। तर कशी वाटली ही रेसिपी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। तर संध्याकाळच्या नंतर सगळे कामं वगैरे आवरल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यावर थोडंफार सामान आणायचं होतं, म्हणून आम्ही स्टार बाजारमध्ये गेलेलो आहे। तर तिथे जुडिओवर आहे आणि खाली स्टार बाजार आहे। गाडी पार्क केली आणि गेलो आतमध्ये, तर उशीरच झालेला होता, आम्ही 9 वाजता गेलो होतो, 9:30 वाजता ते बंद होणार होतं। तर ॲपल वगैरे होते, पण एवढे मला वाटले तर बघा, नाहीतर मग दुसरं काहीतरी घ्या ना। टोमॅटो चांगले नाही वाटले, गवार घ्यायची काही, भेंडी मागच्या रविवारी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस बऱ्यापैकी भाजीपाला होता। आता उशीर झाल्यामुळे जास्त भाजीपाला नव्हता आणि सुकलेला होता, त्यामुळे मी काही जास्त घेतलं नाही, थोडंफार जे फ्रेश वाटलं मला ते घेतलं। त्यानंतर इथे पनीर होतं आणि दूध वगैरे सगळं काही होतं, तर दूधच घेतलं मी। पनीर म्हटलं की नंतर डेअरीमधनं घेऊया। तर इकडे फिशचं पण एक सेक्शन आहे, त्यांनी केलेलं आहे, चांगले मासे मिळतात तिथे। मागे एकदा मी सुरमई घेऊन गेली होती। फेविकॉल लागेल वाटतं। पुढे असेल बघा, नाही तर मग त्या लाईनमध्ये असेल दुसरं बंधनमध्ये, इथे नाही आहे। हां, कोणते घ्यायचे ते? इकडे बॉर्नविटा वगैरे ते तर आपण मुलांना देत नाही। कॉफी बघा, ही फिल्टर कॉफी नको।
पापड घ्यायचे तो कोणता ब्रँड कोणता नको घ्या मग केचप घेऊ का केचप नको ना हां अर्धा किलो हो 1 किलो पाव किलो काही थोडंफार सामान घ्यायचं होतं ते घेतलं, कारण मागेच आणलेलं होतं मी बऱ्यापैकी, पण त्यावेळेस शूट नव्हतं केलेलं. तर आता हे सगळं सामान घेतलं, याचं बिलिंग वगैरे केलं आणि घरी निघालो. तर घरी आल्यानंतर मुली आधी बघतात की काय आणलं आहे आमच्यासाठी स्पेशल. तर काही नाही, थोडंफार म्हणजे केक वगैरे घेतला होता, जे मुलींना बिस्किटं आवडतात ते घेतले होते, चॉकलेट बिस्किट आणि पुन्हा ब्रेड घेतलेला होता आणि थोडीसं मग येताना मिठाई घेतलेली होती जी यांना आवडते ती कलाकंद. त्यानंतर ब्रोकोली वगैरे हे आम्ही तिथूनच घेतलेलं होतं आणि कोथिंबीर घेतलेली आणि स्वस्त होतं. A to मिल्क घेतलं होतं मी, मग पनीर घेतलं आणि काही पोमोग्रॅनेट वगैरे घेतले. आणि त्यानंतर हनीची मोठी बॉटल घेतली की सर्दी खोकला वगैरे तर झाल्यानंतर हनी जिंजर देण्यासाठी हनी संपलं होतं. नारळ घेतलं, थोडंफार गूळ, डाळ वगैरे आणि काही बिस्किट्स घेतले, अगरबत्तीचा पुडा, असं थोडंफार सामान घेतलं. त्यानंतर फेविकॉल घेतला आणि म्हैसूर चंदन साबण आणि 1 किलोचं लिक्विड घेतलं भांडे घासण्यासाठी. हरभऱ्याची डाळ घेतली, कारण डाळीचंच मी बेसन बनवत असते, त्यामुळे डाळ दळून आणण्यासाठी. शेंगदाणे संपले होते ते आणि उडदाची डाळ पण घेतली इडली वगैरे बनवायला, ती पण संपत आलेली होती. तर थोडंफार मी सामान घेतलं. भाजीपाला मला काही तिथला आवडला नव्हता आणि ह्यामध्ये बांधलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.